नमस्कार. मी डॉक्टर लीना सातपुते. मी सध्या ॲज अ एक्झिक्युटिव्ह मॅनेजिंग डायरेक्टर ट्रान्सकॅडेंटल टेक्नॉलॉजीजबरोबर कार्यरत आहे. आणि मी रिसेंटली सायबर सिक्युरिटी एज्युकेशन्स आणि ऑपरेशन हँडलिंगमध्ये कंपनी बरोबर काम करत आहे. सध्या आपण बघतो आहे की सायबर सिक्युरिटीमध्ये आपल्याला काम करणारी लोकं खूप हवी आहेत. ज्या पद्धतीने 2019 नंतर कोविडच्या काळानंतर ज्या पद्धतीने किंवा ज्या प्रमाणात आपण डिजिटलायझेशन केलं आहे, प्रत्येक गोष्ट आता आपण डिजिटली करतो आहे. स्टार्टिंग फ्रॉम फायनान्शियल ट्रान्झॅक्शन टू तुमचं प्रोफाईल हँडलिंग, पर्सनल प्रोफाईल्स, तुमचे कितीतरी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती पर्सनल प्रोफाईल्स आहेत. मग आपण बघतो आहे की जेवढ्या फास्ट या इंडस्ट्रीनी ग्रो केलं आहे त्यातले होणारे गुन्हे, सायबर गुन्ह्यांचं प्रमाण हे प्रत्येक दिवशी वाढत आहे. त्याचं पर्सेंटेज वाढत आहे. मागच्या वर्षी जेवढं पर्सेंट होतं त्याच्या काही 10-20% तरी अधिक प्रमाणात आत्ता या वर्षीचे गुन्हे आपल्याला नक्की दिसतील. आणि मग हे गुन्हे वाढत असताना आपल्याला फक्त लॉ एन्फोर्समेंट किंवा आपले पोलीस अधीक्षक किंवा सायबर सेल्स ह्याच्यामध्ये लागणारी जी फोर्स आहे ती पण आपली वाढली पाहिजे. आत्ता ज्या प्रमाणात गुन्हे वाढतात त्यामुळे आत्ता नवीन करिअरची अपॉर्च्युनिटी जर आपण बघितली तर नक्कीच आपल्याला कळेल की सायबर सिक्युरिटीमध्ये जर का आपण करिअर करायचा विचार केला, ग्रॅज्युएशन नंतर म्हणा, तुमचं कुठलंही ग्रॅज्युएशन असो, त्याच्यानंतर तुम्हाला ही संधी उपलब्ध होऊ शकते चांगल्या प्रमाणात. ह्याच्यामध्ये खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज आहे. वेगवेगळ्या पद्धतीचे करिअर ऑप्शन्स तुम्हाला यात नक्कीच मिळू शकतात. आता आपण जसं लॉ एन्फोर्समेंटबद्दल बोललो, सायबर सेल आपल्या संपूर्ण भारतामध्ये आहे. सायबर कमांडो आता परीक्षा आहेत. त्याचप्रमाणे जर आपण इंडस्ट्रीज बघितल्या तर तुम्हाला लक्षात येईल की फायनान्शियल इंडस्ट्रीज, नॉट जस्ट बँक्स, इन्शुरन्स कंपनीज किंवा लोन लेंडिंग ज्या कंपनीज आहेत किंवा प्रायव्हेट कंपनीज आहेत, इवन प्रायव्हेट सेक्टरमध्ये आत्ता सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे की डेटा, तुमचा पर्सनलाइज डेटा ही सुद्धा एक प्रकारची एक मालमत्ता आहे आपण म्हणू शकतो. तर त्यामुळे ह्या सगळ्या जेवढ्या विविध क्षेत्रांचा आपण विचार करतो त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये सध्या सायबर सिक्युरिटीचे एक्सपर्ट हे नक्कीच आपल्याला लागणार आहेत. की काही प्रमाणामध्ये डेटा प्रायव्हसी असते. आपण IT कंपन्यांचं जर उदाहरण घेतलं की आता पूर्वीसारखं नाही राहिलं आहे. IT कंपन्यांना पण खूप सारे स्टँडर्ड्स, नॉर्म्स फॉलो करायला लागतात. ISO स्टँडर्ड्स असतात, ICMS स्टँडर्ड्स असतात. तर मग इथे हे जे सिक्युरिटी स्टँडर्ड्स आहेत त्याचा अभ्यास असलेली लोकच तुम्हाला या युनिटमध्ये लागतात. त्यामुळे त्या लोकांचं काम काय राहतं की फक्त डेटा सिक्युरिटी ॲज इन फक्त कंपनीच्या लोकांचं नाही, जे कंपनीमध्ये तयार झालेले प्रॉडक्ट्स आहेत, पेटंट्स असतात, काही कंपन्यांचे स्पेशलाइज प्रॉडक्ट असतात, जे प्रोडक्शनमध्ये असताना अजून त्याला प्रॉडक्ट बनायचं आहे, तर त्यावेळेसची पण प्रत्येक इन्व्हॉल्वमेंट, प्रत्येक कंपनीच्या माणसाची इंटरनल इन्व्हॉल्वमेंट ही सुद्धा स्क्रीन करणं खूप आवश्यक असतं. नाही तर तेच प्रॉडक्ट बाहेर मार्केटमध्ये दुसऱ्या कंपनीने लॉन्च करणं, असे बरेच आपल्याला प्रकार घडलेले आहेत. आपल्याला बऱ्याचशा केसेस माहिती आहेत. त्यामुळे सध्या आपण जर बघितलं तर सायबर गुन्हा हा फक्त फायनान्शियल, बँक किंवा लिस्टेड कंपन्या ह्याला मर्यादित नसून हा ओव्हरऑल सगळ्याच कंपन्यांना, सगळ्याच क्षेत्रामध्ये लागणारा हा अगदी प्रामुख्याने आपण म्हणू की अगदी महत्त्वाचा विषय बनलेला आहे. त्यामुळे करिअरच्या संधींचा आपण विचार केला तर नक्की कुठल्याही क्षेत्रात, कुठल्याही फील्डमध्ये जर तुम्ही सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट बनलात तर तुम्हाला नक्कीच चांगल्या जॉबची अपॉर्च्युनिटी मिळू शकते. आता जर व्यावसायिक म्हणून आपल्याला सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट झाल्यानंतर उतरायचं असेल तर नक्कीच शक्य आहे. आपल्याला
प्रायव्हेटली केसेस हँडल करणं किंवा बरेचदा अशा काही संस्था असतात किंवा मोठ्या मोठ्या कंपन्या असतात जे फ्रॉडचं इन्व्हेस्टिगेशन, एखादा इन्सिडेंट हॅपन झाला तर त्याचं जे इन्व्हेस्टिगेशन असतं ते इंटरनली ते करू शकत नाही. त्यांना एक्सटर्नल ऑडिटर लागतात, एक्सटर्नल बॉडीज लागतात ज्या की अनबायसली त्याचा रिव्ह्यू करू शकतील. म्हणजे कंपनीतलेच लोक असतील तर कधीकधी डिसिजन हा बायस होऊ शकतो. सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट जर तुम्ही बनलात तर तुम्ही स्वतःचा प्रायव्हेट व्यवसाय करू शकता. आपल्या गव्हर्नमेंटचे इजिम पोर्टल तिथे तुम्ही रजिस्टर करू शकता आणि तिथून तुम्हाला बरेचसे अपॉर्च्युनिटीज मिळू शकतात व्यवसायाच्या. त्याच्यानंतर तुम्ही स्वतः ॲज अ इंडिपेंडंट कन्सल्टंट म्हणून काम करू शकता किंवा प्रायव्हेटली इन्व्हेस्टिगेटर म्हणून काम करू शकता, डिजिटल फॉरेन्सिक एक्सपर्ट म्हणून काम करू शकता. असे विविध पर्याय तुमच्याकडे ओपन होतात आणि त्याच्यात तुम्ही प्रायव्हेटली स्वतःच्या पद्धतीने आपला व्यवसाय करू शकता. जर तुम्ही योग्य पद्धतीचं प्रशिक्षण घेतलंत सायबर सिक्युरिटीचं तर नक्कीच खूप सारे अपॉर्च्युनिटीज तुम्हाला ओपन होतात. फिनटेक इंडस्ट्री, आय टी इंडस्ट्री, गव्हर्मेंट सगळे ऑफिसेस किंवा तत्सम बाकी बँकिंग किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूट यांच्यामध्ये पण खूप साऱ्या करिअर अपॉर्च्युनिटीज ओपन होतात. तुम्ही व्यावसायिक म्हणून पण काम करू शकता ॲज वेल ॲज तुम्हाला जॉबही ह्या क्षेत्रामध्ये बऱ्यापैकी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. फक्त आपल्याला योग्य प्रशिक्षण आपण घेणं हेच यामध्ये फक्त आवश्यक आहे. मला काय वाटतं ना, हा खूप कॉन्फ्लिक्ट आहे. AI हे कम्प्लीट वेगळं फील्ड आहे आणि बरेचदा AIमध्ये जे काम करणारी इंजिनियर्स जी मुलं आहेत ती मोस्टली AIमध्ये पण खूप साऱ्या ब्रांचेस आणि फील्ड्स आहेत. आता सध्या कार्यरत तुम्ही आहात आणि तुमच्याकडे एक 5-7 वर्षांचा एक चांगला एक्सपिरियन्स आहे. कुठल्याही फील्डमध्ये आपलं कार्य आपण केलेलं आहे आणि जर तुम्ही अपग्रेड करू इच्छिता किंवा वेगळं डोमेन तुम्हाला जर ट्राय करायचं आहे किंवा आपण म्हणू की सध्याचं रनिंग डोमेनमध्ये जर तुम्हाला यायचं असेल तर नक्कीच असे प्रोफेशनल्स विथ बिट ऑफ एक्सपिरियन्स ते सुद्धा सायबर सिक्युरिटीमध्ये नक्कीच काम करू शकतात प्रशिक्षण घेऊन. त्यांनाही अपॉर्च्युनिटीज ओपन राहतात आणि त्यांच्या आधीच्या एक्सपिरियन्सचाही उपयोग त्यांना होऊ शकतो.